नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। नाशिकमधील 700 सार्वजनिक मंडळ हे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत। महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे गणेश मंडळ आक्रमक झालेत। परवानगी न मिळाल्यास मनपासमोर गणपती प्रतिष्ठापना करू, मंडळाचा नाशिक महानगरपालिका प्रशासनाला हा इशारा आहे। प्रॉब्लेम असा आहे की यांनी अचानक कर लादला गेले आहे आमच्यावर आणि त्यामुळे परमिशन मिळत नाहीये। जोपर्यंत तुम्ही कर भरत नाही तोपर्यंत आम्ही परमिशन देणार नाही असं त्यांचे आडमुठं धोरण असल्यामुळे आम्हाला कोणालाच परमिशन मिळाली नाही। गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले आहे की यावेळेस गणेश महोत्सव आहे, त्यामुळे यावेळेस कर आकारणी जाणार नाही, कुठल्याच मंडळाला कर आकारणी जाणार नाही। आणि मागच्या 3 वर्षापासून आम्ही एक नाममात्र कर भरतोय आणि यावर्षी त्यांनी एवढा कर लादलाय की आम्ही ते भरू शकत नाही, म्हणून आम्ही यावेळेस कर भरलेला नाही आहे। आणि यावर्षी त्यांनी एवढा कर लादलाय की आम्ही ते भरू शकत नाही, म्हणून आम्ही यावेळेस कर भरलेला नाही आहे। जर आयुक्तांनी आम्हाला परमिशन दिली नाही तर आम्ही डायरेक्ट 27 तारखेला आयुक्तांच्या गेटवरच सगळे गणपती जेवढे नाशिक शहरातले गणपती ते तिथे मांडू आणि तिथेच पूजा करू। आणि डेकोरेशन आमचं पूर्ण होणार नाही, त्यामुळे आमचं अर्धवट डेकोरेशन आम्ही झाकून आम्ही महानगरपालिकेतच गणपती उत्सव